प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स पाहतोय. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स याचा अर्थ होतो चालू पूर्ण वर्तमान काळ. आणि याचा जो फॉर्म्युला आहे यामध्ये सब्जेक्ट हॅव बीन हॅज बीनचा प्रयोग करायचा आहे. त्यानंतर वर्बला आयएनजी आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. जेव्हा तुम्ही मराठीत या टेन्समध्ये बोलत असता सो त्याची जी शेवटचे एंडिंग वर्ड्स असतात त्यामध्ये त लेलं आहे. काय पाहिजे? त लेलं आहे. आता यामध्ये आपण दोन ग्रुपचा वापर करतोय, आय ग्रुप आणि ही ग्रुप. आय ग्रुप मधील जे सब्जेक्ट्स आहेत जे आय आहे, यू आहे, वी आहे, दे आहे, रामेन सीता, यानंतर आपण कंपल्सरी हॅव बीनचा वापर करायचा आहे. ही ग्रुपमध्ये ही, शी, इट, राम किंवा एनी अदर पर्सन, यामध्ये ही ग्रुपमध्ये आपण कंपल्सरी हॅज बीनचा वापर करतोय आणि पुढे आपण वर्बला आयएनजी वापरतोय. जसं मी सांगितल्याप्रमाणे आता फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपण जे बोलतोय त लिहिलं आहे ते पूर्ण जेव्हा तुम्ही लाईक इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेट करताय सो त्यामध्ये परिस्थिती कशी दाखवायची आहे. यामध्ये एखादी क्रिया पूर्वी सुरू होऊन बोलण्याच्या क्षणापर्यंत सुरू दाखवायची असते. याच टेन्सला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरायचं कुठे? जी गोष्ट निश्चित आहे आपण त्यासाठी सिन्सचा वापर करतोय आणि जी गोष्ट अनिश्चित आहे त्यासाठी फॉरचा वापर करतोय. एक्झाम्पल, सिन्स 2009, सिन्स मंडे, सिन्स जानेवारी. पण जेव्हा तुम्ही फॉर वापरताय त्या अनिश्चित वेळ घ्यायची. फॉर एक्झाम्पल, फॉर 2 days, फॉर 4 months, फॉर 4 years, लाईक दिस ओनली. आता सर्वजण यामध्ये पॉझिटिव्हची जी रचना आहे ती तुम्हाला समजलेली आहे. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये जेव्हा आपण बोलतो या टेन्समध्ये तर याच्यामध्ये रचना तयार होते सब्जेक्ट प्लस हॅव नॉट बीन आणि ही ग्रुपची सुरुवात होते सब्जेक्ट प्लस हॅज नॉट बीन आणि पुढे येणारे वर्बला आयएनजीच वापरायचा आहे आणि ऑब्जेक्ट वापरायचा आहे. आता सर्वांनी माझ्यानंतर बोला, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. यू हॅव बीन रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहित आलेला आहे. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित आलेले आहे. रामेन सीता हॅव बीन रायटिंग अ लेटर. रामेन सीता पत्र लिहित आलेले आहेत. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला आहे. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित आलेली आहे. राम हॅज बीन रायटिंग अ लेटर. राम पत्र लिहित आलेला आहे. आता यातून तुम्ही काय करायचे, वेगवेगळे वर्ब यूज करून वेगवेगळे सेंटेन्सेस बनवायचे. आता पुढे आपण जे निगेटिव्ह रचना पाहतोय, निगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यामध्ये आय ग्रुप आणि ही ग्रुप मध्ये आय ग्रुप साठी हॅव नॉट बीन वापरतोय, ही ग्रुप साठी आपण हॅज नॉट बीन वापरतोय. फॉर एक्झाम्पल, आता माझ्यानंतर सर्वांनी बोला, आय हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो नाही. यू हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहित आलेला नाही. वी हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहित आलेलो नाही. दे हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित आलेले नाही. रामेन सीता हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. रामेन सीता पत्र लिहित आलेले नाही. ही हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. पत्र लिहित आलेला नाही. शी हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित आलेली नाही. राम हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. राम पत्र लिहित आलेला